गेले 3 दिवस आपण सगळे एकत्र आहोत आणि एकत्र येण्याचा योग म्हणजे प्रशिक्षण. आणि प्रशिक्षण म्हटल्यानंतर सरांनी वगैरे सांगितलं की बस कुठल्या पुलामध्ये जाणार, कोण आरपी असणार, सगळ्यात पहिल्यांदा आरपी कोण असणार त्याच्यावर फोकस. कारण आतापर्यंत झालेले प्रशिक्षण आपण पाहिले असते की त्या प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आरपीचा फोकस असतो, कोणी बाहेर जाणार. कारण प्रत्येक प्रशिक्षणामध्ये रट्टा मारा, लिहा, हे ते. सरांना माहिती आहे की या ठिकाणी बसलेला प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवणारा आहे. फक्त आपण त्याला पुटअप केलं पाहिजे. मार्गदर्शक सुलभक म्हणून काय पाहिजे, तर सुलभकाची योग्य भूमिका काय असते ती सरांनी आपल्याला या 3 दिवसांमध्ये अगदी योग्य पद्धतीने समजावून सांगितलेली आहे. योगेश सर कम्प्युटर मास्टर, अगदी कम्प्युटरचं कुठलंही ज्ञान सांग, त्यांचा हातखंड आहे. कुठल्याही तालुक्याची सगळी कामं जवळजवळ त्यांच्याकडे असतात. उसारा सर असतात, रामेश्वर सर असतात, आमचे खिराजी सर वगैरे आहेत, असे सगळे सर मिळून ते करतात. पण कम्प्युटर मास्टर भोईर सर म्हटल्यानंतर अगदी थंड पण अगदी मोजकं बोलणार, योग्य बोलणार. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे 3 दिवसामध्ये. भुले सरांचं एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय असली पाहिजे, माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स काय असला पाहिजे, हा सरांकडनं शिकण्यासारखा एक योग्य गुण आहे. पण त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून काय काय सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं की मी काय देणार. कारण आतापर्यंत प्रशिक्षणामध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्हाला हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे, पण खऱ्या अर्थाने शिक्षक इथे आल्यानंतर त्या शिक्षकांना दिवसभर गुंतवून ठेवलं जातं. मुळात त्यांच्या मागे असलेला लोड भयानक असतो, तरी पण घ्या. पण इथे 3 दिवस आपण जेव्हा आलो तेव्हा 3 दिवसामध्ये सरांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न देता प्रत्येक शिक्षकामध्ये ही मूल्य रुजवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत, खरंच त्या आठवींचं धन्यवाद. आणि संयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.